नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघतोय आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजची एक महत्त्वाची बातमी आणि ती म्हणजे आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय. त्यामुळे मोदींच्या टीममध्ये आणखीन कोणते नवीन चेहरे याबद्दल आता उत्सुकता असणार आहे आणि त्यासाठी कोणाकोणाची नावं चर्चेत आहेत, कोण कोण सध्या पंतप्रधानांना भेटायला पोहोचलंय, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आज या बुलेटिनमध्ये जाणून घेणार आहोत. केंद्रीय मंत्रिमंडळाचा संध्याकाळी 6 वाजता विस्तार होतोय आणि त्याआधी आज ज्यांच्याकडे नवीन सूत्र दिली जाणार आहेत ते पंतप्रधान कार्यालयात म्हणजेच पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचत आहेत. काही क्षणांपूर्वीच नारायण राणे आणि कपिल पाटील हे पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचलेत अशी देखील माहिती कळते. त्यामुळे आता टीम मोदीमध्ये कोणाकोणाचा समावेश आहे, त्याचबरोबर कोणाकोणाला नवीन जबाबदारी दिली जाते का, कोणाला मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान दिलं जात आहे, त्याचबरोबर कोणाकोणाचा समावेश केला जातोय, कोणाची खातेबदल करण्यात येतोय, या सगळ्याबद्दल उत्सुकता आहे. ज्याचे प्रश्न आहेत त्या काही तासात आता आपल्याला मिळणार आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार होतोय, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातून नारायण राणे त्याचबरोबर कपिल पाटील हे देखील तिथे पोहोचलेत आणि पंतप्रधानांचा निवासस्थानी सुरू असलेली ही सगळी लगबग सध्या आपण बघतोय. जवळपास 20 जण आज शपथ घेतील अशी शक्यता सध्या व्यक्त केली जाते. संध्याकाळी 6:30 वाजता हा शपथविधी पार पडणार आहे. अनेक नव्या चेहऱ्यांना संधीचे संकेत दिले जातात. महाराष्ट्रातून दोघांची वर्णी लागणार असल्याची चर्चा सध्या आहे. बघूयात संभाव्य मंत्री कोण कोण असू शकतात. एकीकडे आपण बघतोय नारायण राणे यांची प्रतिक्रिया घेण्याची, एकीकडे लगबग प्रसारमाध्यमांची. संभाव्य मंत्री कोण कोण असू शकतात त्याची यादी आपण एकीकडे बघतोय. ज्योतिरादित्य सिंधिया यांचं नाव चर्चेत आहे, त्याचबरोबर सर्बानंद सोनोवाल यांचं नाव चर्चेत आहे. तिसरं नाव आहे भूपेंद्र यादव, अनुराग ठाकूर, मीनाक्षी लेखी, अनुप्रिया पटेल, अजय भट्ट, शोभा करंदलाजे, सुनीता डुग्गा, प्रीतम मुंडे, शंतनू ठाकूर, त्यानंतर नारायण राणे, कपिल पाटील, पशुपतीनाथ पारस आणि आरसीपी सिंग आणि जी किशन रेड्डी यांचा देखील संभाव्य मंत्रिमंडळामध्ये समावेश होण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जाते. अधिक माहिती घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आजचा दिवस अत्यंत घडामोडींचा असणार आहे. कशी असणार आहे नवीन टीम मोदी? महत्वाचं म्हणजे बघितलं, सकाळपासून धावपळ सुरू झाली आहे, लगबग सुरू झालेली आहे. सध्या 18 ते 19 नवीन मंत्री जे आहेत ते पंतप्रधान कार्यालयामध्ये म्हणजे खास करून पंतप्रधान निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठकीत व्यस्त आहे. भारती पवार यांचं देखील नाव आहे यामध्ये. त्यात डॉक्टर भागवत कराड यांचं नाव आहे, कपिल पाटील आहे आणि नारायण राणे. हे महाराष्ट्रातले 4 चेहरे सध्या इथे सहभागी असल्याची माहिती पुढे आलेली आहे. प्रीतम मुंडेचं नाव पुढे आलं होतं, पण प्रीतम मुंडे संदर्भात अजूनही कोणी स्पष्टपणे उल्लेख करण्यास तयार नाहीये. पण सायंकाळी 6 वाजता महत्वाचं म्हणजे राष्ट्रपती भवनामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातला हा पहिला विस्तार आहे. यामध्ये बघितलं तर अनुराग ठाकूर हे जे वर्तमान राज्यमंत्री आहेत, अर्थ राज्यमंत्री, होऊ शकते त्यांनाही कॅबिनेट मंत्रीपद मिळतील. अनुप्रिया पटेल यापूर्वी इंडिपेंडेंट चार्जेस मंत्री होत्या, त्यांनाही कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची चर्चा आहे. याशिवाय जर बघितलं अजय भट्ट हे उत्तराखंडमधून येतात, त्यांनाही राज्यमंत्री मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय नारायण राणे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. भारती पवार हे डॉक्टर आहेत, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद किंवा एमओएस देण्याची चर्चा आहे. सोबतच डॉक्टर भागवत कराड यांना एमओएस देण्याची चर्चा आहे, म्हणजे राज्यमंत्री पदाची चर्चा आहे. त्यानंतर कपिल पाटील यांना देखील राज्यमंत्री पदाची चर्चा आहे. पण महत्वाचं म्हणजे सगळ्यांनी बघितलं तर महाराष्ट्रातून एकमेव महिला ज्या आहेत त्या भारती पवार आहेत. त्या डॉक्टर यापूर्वी त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत्या. 2019 मध्ये त्यांनी पक्ष बदलला आणि भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरून ते दिंडोरी मतदारसंघातून निवडून आले. सोबतच जर बघितलं इतर जे मंत्री बनणार आहे 20 मंत्री साधारणतः, त्यामध्ये सर्वात जास्त मंत्री हे उत्तर प्रदेशातील असेल, कारण उत्तर प्रदेशामध्ये निवडणूक आहे, उत्तराखंडमध्ये निवडणूक आहे. तिथेही 2 मंत्र्यांना संधी मिळणार आहे. मणिपूर आणि गोवा मध्ये ऑलरेडी मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना संधी मिळत नाहीये. आणि त्यानंतर पंजाबमधलं नाव कुठलंही पुढे आलेलं नाहीये. पण किशन रेड्डी जे सध्या एमओएस होम आहे त्यांना देखील त्यांची देखील बढती होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यांना देखील कॅबिनेट मंत्रीपद देण्याची चर्चा आहे. पण महत्वाचं म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवरती साधारणतः 10 ते 12 जे मंत्री आहेत वर्तमान, ज्यामध्ये राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री आहे, या दोघांची उसरमागणी होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये 6 जे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांची उसरमागणी होईल.
महत्वाचं म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवरती बघितलं, या सगळ्या पार्श्वभूमीवरती दिल्लीमध्ये धावपळ सुरू आहे राजकीय वर्तुळामध्ये. सध्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे आणि सायंकाळी राष्ट्रपती भवन हे केंद्रस्थानी असेल. सध्या पंतप्रधान कार्यालय किंवा पंतप्रधानांचं निवासस्थान हे केंद्रस्थानी आहे आणि हळूहळू साधारणतः जी सायंकाळ होईल 6 वाजता हे केंद्रस्थानी जे असेल ते राष्ट्रपती भवन असेल. राष्ट्रपती भवनामध्ये जवळपास तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. साधारणतः 120 लोकांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे. न्यूज 18 लोकमतनी काल स्पष्ट केलं होतं की आज सायंकाळी 6 वाजता या संदर्भात निश्चित हा विस्तार होणार आहे. हा कार्यक्रम तिथे पार पडणार आहे. पुन्हा एकदा येणार आहोत प्रशांत तुमच्याकडे. संदीप प्रधान आता आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडे देखील जाणार आहोत. संदीप सर, काय वाटतं, कुणाची छाप असेल वाटते तुम्हाला या सगळ्या बदलांकडे पाहून, या टीम मोदीमध्ये होणारे बदल पाहून? नाही, एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्यावर अर्थातच मोदींची छाप आहे. कारण मोदी हे प्रभावशाली नेते आहेत, पंतप्रधान आहेत. त्यामुळे त्यांच्याच म्हणजे त्यांना भविष्यामध्ये आता ज्या लोकसभा निवडणुका येणार आहेत किंवा ज्या देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत त्यामध्ये भाजपची कामगिरी अधिकाधिक चांगली होण्यासाठी जे जे करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी जिथं जिथं त्या नेत्यांना शक्ती देणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून बळ देण्याचा प्रयत्न ह्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या माध्यमातून होणार आहे. खरंय, पण अनेक नव्या चेहऱ्यांना देखील संधी दिली जाते आणि जसं आमचे प्रतिनिधी सांगतायत की काही कॅबिनेट मंत्र्यांना देखील डच्चू दिला जाऊ शकतो. यामध्ये म्हणजे हे जे मोठे बदल होत आहेत त्याविषयी आपलं विश्लेषण? नाही, प्रश्नच नाही की म्हणजे कोणीही आपल्याला माहिती की मोदींची एकूण कार्यपद्धती आपण लक्षात घेता मोदींना कोणीही असं गृहीत धरू शकत नाही की मोदी आपण सिनियर आहोत, आपण दीर्घकाळ पक्षात आहोत म्हणून आपण एखादं पद कायम धारण करू शकतो किंवा आपल्या सिनियरिटीचा विचार करून आपल्याला काही मंत्रिमंडळातून काढलं जाणार नाही असा विचार कोणीच करू शकत नाही. आणि त्यामुळे बरं मोदी थोडेसे अनप्रेडिक्टेबल पण आहेत. त्यामुळे काय होईल सांगता येत नाही. खरोखर काही मोठ्या बड्या चेहऱ्यांना सुद्धा अर्धचंद्र दिला जाऊ शकतो या सगळ्या याच्यामध्ये. आणि नवीन तरुणांना संधी देणं हे तर मला असं वाटतं भाजपचं ही धोरण वर्षानुवर्ष राहिलेलं आहे. अन्य अनेक पक्षांमध्ये ज्येष्ठ नेतेच प्रभावशाली असताना भाजपने एक नवी पिढी राजकारणात 15 वर्षापूर्वी सुद्धा आणली होती आणि दरवेळेला नवीन नवीन चेहऱ्यांना संधी देऊन राजकारणात पुढे आणणं हे त्या पक्षाचं धोरण राहिलेलं आहे. आणि त्याच माध्यमातून मला असं वाटतं काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल. त्याचबरोबर सर, आपण बघतोय की महाराष्ट्रातल्या देखील काही प्रमुख नावांचा समावेश याच्यामध्ये होऊ शकतो, ज्याच्यामध्ये आपण बघतोय की नारायण राणे यांचं नाव देखील आहे. त्याचबरोबर कपिल पाटील आहेत, भागवत कराड यांचं देखील नाव चर्चेत आहे. या सगळ्याबद्दल म्हणजे या सगळ्यांना संधी मिळण्यामागे कशा रीतीनं यापुढे होणाऱ्या निवडणुका असतील किंवा त्यांना संधी देण्यामागे कशा रीतीनं त्याची रणनीती असू शकेल असं वाटतं? म्हणजे आपल्याला माहिती आहे की नारायण राणे यांचं प्रभाव क्षेत्र हा अर्थातच कोकण आहे आणि त्यानंतर मुंबईमध्ये नारायण राणे यांचा प्रभाव आहे. आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. शिवसेना वर्षानुवर्ष सत्तेवर आहे. शिवसेनेचे राज्यात सत्ता असताना, शिवसेनेच्या नेतृत्वाखालची सत्ता असताना मुंबई महापालिकेला हादरा देणं हा कदाचित भाजपचा एक समजा उद्देश असेल तर त्यासाठी नारायण राणे यांची जी काही शक्ती आहे ती उपयोगी पडू शकते आणि त्यामुळे त्यांना अधिक बळ देणं, त्यांना केंद्रात मंत्री करणं आणि त्यांच्याकडे ह्या सगळ्या महापालिकेच्या निवडणुकीची धुरा सोपवणं प्रचाराची आणि शिवसेनेवर हल्ला करायला सांगणं हे होऊ शकतं. कपिल पाटील यांचं नाव सुद्धा असं आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा शिवसेनेची मोठी ताकद आहे आणि त्यामुळे कपिल पाटील यांना सुद्धा मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करणं यामागचा हेतू हाच आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये जी शिवसेनेची शक्ती आहे त्याच्या विरोधात एक चेहरा उभा करून देणं आणि त्याला बळ देणं. त्यामुळे मला असं वाटतं की हाच त्यामागचा हेतू आहे या सगळ्या ह्याचा. आणि काही निश्चितच म्हणजे काही व्यक्तींची निवड ही अर्थातच त्यांची जी पक्षनिष्ठा आहे त्या आधारावर होऊ शकते. काही चेहरे असे आहेत की अन्य पक्षातून आलेले आहेत आणि त्यांना अनेक वर्षात काही मिळालेलं नाही. कदाचित उद्या भविष्यामध्ये त्यांनी पुन्हा स्वगृही परतू नये या हेतून सुद्धा त्यांना मंत्रीपद देण्याचा विचार केला जाऊ शकतो. सर, आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे जसं आता आमचे प्रतिनिधी सांगतायत कदाचित 6 कॅबिनेट मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो आणि नवीन लोकांकडे जबाबदारी दिली जाऊ शकते या टीममध्ये. अशी कोणती नावं आपल्याला वाटतात ज्यांचा परफॉर्मन्स बघून, त्यांचं प्रगतीपुस्तक बघून कदाचित त्यांना या मंत्रिमंडळ विस्तारामधून नापास केलं जाऊ शकतं? नाही, असं आहे की या बाबतीमध्ये आपण काही कुणाचं नाव घेणं हे योग्य होणार नाही. कारण जोपर्यंत त्या संदर्भातला निर्णय होत नाही तोपर्यंत आपण
एखाद्या म्हणजे काय म्हणूया हेडमास्टरच्या किंवा शिक्षकाच्या भूमिकेत येऊन त्यांच्यावरती लाल फुली मारणं हे काही बरोबर औचित्याला धरून होणार नाही. पण निश्चित मी मगाशी म्हटलं तसं की मोदींची एक कार्यशैली वेगळ्या स्वरूपाची आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या परीक्षेमध्ये जे उत्तीर्ण झालेले असतील तेच मंत्रिमंडळात राहतील, जे उत्तीर्ण झालेले नसतील ते जातील आणि तिथं हा निकष ते लागू शकणार नाही की मी वर्षानुवर्ष पक्षामध्ये आहे, मी इतके वर्ष आहे, मी ज्येष्ठ आहे, मी यापूर्वी सुद्धा केंद्रीय मंत्री होतो, त्यामुळे मला तुम्ही पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात ठेवा. आणि जसं आपण म्हणतो की भाकरी ही जर तशीच राहिली तर ती करपते, त्याप्रमाणे ती फिरवली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून ही एक संधी आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका सुद्धा आता काही महिन्यांवर किंवा एखाद्या वर्षभरावर आलेल्या आहेत आणि अशा वेळी ही संधी मोदी सोडणार नाहीत आणि त्यांना ज्या पद्धतीनं अनुकूल असे बदल आपल्याला हवेत त्या पद्धतीने ते करतात. आणि या सगळ्याची प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला संध्याकाळी मिळणार आहेत. 6 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडेल आणि त्याची लगबग सध्या राजधानीत सुरू आहे. धन्यवाद संदीप सर, तुम्ही याबद्दलचं विश्लेषण केलं. आणि यानंतर जातोय आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, डॉक्टर भारती पवार यांचं देखील नाव चर्चेत आहे. आदिवासी समाजाच्या नेत्या अशी त्यांची ओळख आहे आणि त्यांना ही मोठी संधी मिळू शकते असं म्हटलं जात आहे. सध्या काय चर्चा नाशिकमध्ये? रेणुका, नक्कीच आपल्याला माहिती आहे की डॉक्टर भारती पवार यांचा प्रवास जर का आपण बघितला तर राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्ष काम केलं. गेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि भारतीय जनता पक्षाला एक लक्षणीय यश सुद्धा डॉक्टर भारती पवार जी जागा भाजपची होती तीच राखण्यामध्ये यश मिळालं. पण मुळात जर का आपण राज्याच्या मंत्रिमंडळाचा विचार केला तर जातीपातीचं किंवा वेगवेगळ्या भागांचं प्रतिनिधित्व बघतात, पण केंद्रीय मंत्रिमंडळाचा विचार केला तर त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची कारणं असतात. नाशिक जिल्हा जर का आपण बघितलं तर देशातील कांद्याचा दर या ठिकाणी ठरवला होतो, द्राक्षाचं सगळ्यात मोठं उत्पादन या ठिकाणी होतं, संरक्षण विभागाचे अनेक मोठमोठे कारखाने उत्पादन कारखाने सुद्धा या ठिकाणी आहेत किंवा डिफेन्सचं अनेक वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग सेंटर सुद्धा या ठिकाणी आहेत. यामुळे आपल्या देशामध्ये नाशिक जिल्हा हा अत्यंत महत्त्वाचा नक्कीच मानला जातो. गेल्या मंत्रिमंडळात धुळ्याचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना प्रतिनिधित्व देण्यात आलं होतं, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री होते, पण तेव्हापासून मात्र नाशिक जिल्ह्याला प्रतिनिधित्व नव्हतं. डॉक्टर भारती पवार यांच्या माध्यमातून जर का आपण बघितलं तर पक्ष बांधणी हा विषय तितकाच महत्त्वाचा झाला. विषय समजून घेण्याची आथोटी, कार्यक्षमता हे जे निकष पक्षाच्या माध्यमातून प्रत्येक उमेदवाराच्या बाबतीत लावले जातात त्यामध्ये डॉक्टर भारती पवार या नक्कीच उजव्या ठरतात. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न, कांदा विषयावरचे प्रश्न असो किंवा मराठा समाजाचं आरक्षण या विषयावरनं असो किंवा त्याचबरोबर ओबीसीबद्दल भारतीय जनता पक्षाची भूमिका असो, या सगळे विषय हातोटीनं मांडत असतानाच त्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये मोठा भाग हा आदिवासी बहुल आहे. आदिवासींना मुख्य प्रवाहात आणणं, आदिवासींपर्यंत पोहोचणं हे सगळ्यात मोठं काम गेल्या काही काळात आपण जर का बघितलं तर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर घेण्यात आलेलं आहे. नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा RSSनं घेतलेलं अधिवेशन, स्वतः सरसंघचालक मोहन भागवत यांनी आदिवासी भागामध्ये घातलेला संवाद, याचमुळे आदिवासी भागाला प्रतिनिधित्व मिळावं अशा प्रकारची सुद्धा एक मागणी समोर येत होती. नंदुरबारच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांचंही नाव चर्चेत होतं, पण डॉक्टर भारती पवार या जरी पहिल्यांदा खासदार झाल्या असतील तरीही त्यांची कार्य करण्याची जी शैली आहे, विषय मांडण्याची जी हातोटी आहे आणि याचमुळे स्वतः उच्च शिक्षित असल्यामुळं त्यांचा नक्कीच फायदा होऊ शकतो असा काहीसा विचार नक्कीच झाला असावा. आणि याचमुळे डॉक्टर भारती पवार यांचं नाव चर्चेत आलं आहे. गेल्या काही काळापासून भाजपच्या प्रदेश संघटन कार्यालय या पूर्ण जी व्यवस्था आहे किंवा केंद्रीय संघटन व्यवस्था आहे यामध्ये सुद्धा डॉक्टर भारती पवार यांना मानाचं स्थान देण्यात आलं. आणि या माध्यमातून गेल्या 5 वर्षाचा जर का आपण अभ्यास केला तर त्यानंतर झपाट्यानं बदलत असलेली राजकीय समीकरणं, या सगळ्या समीकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे सगळे प्रश्न समोर येत आहेत, मग त्याच्यामध्ये कधी कांद्यावरनं मोठं देशामध्ये उठणारं रान असो किंवा आदिवासींचे अनेक सातबारा किंवा वनजमिनींचे विषय असो किंवा त्याचबरोबर मराठा समाजाच्या माध्यमातून जे राज्यामध्ये वेगळ्या पातळीवर पेटलेलं रान असो, या सगळ्या विषयांचा देशाच्या अनेक वेगवेगळ्या विषयांमध्ये संबंध येत असतो. त्यामुळे योग्य व्यक्तीला प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता म्हणून सुद्धा डॉक्टर भारती पवार यांच्याबद्दलची चर्चा सुरू आहे, जोर पकडली जाते. कारण कार्यक्षम व्यक्ती किंवा कार्यक्षम लोकप्रतिनिधी म्हणून डॉक्टर भारती पवार यांनी आपला ठसा नक्कीच उमटवला आणि त्यामुळेच त्यांना ही मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते अशी शक्यता सध्या वर्तवली जाते. धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय भारती पवार यांचा देखील या मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो का, त्यांच्यावर कोणती जबाबदारी दिली जाऊ शकते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येत्या काही तासात आपल्याला मिळू शकणार आहेत. इतरही बातम्यांच्या अपडेट्सचा पुन्हा भेटणार आहोत, पण एका ब्रेकनंतर पहा फक्त न्यूज 18 लोकमत.